हाय, थंबनेल बघून समजलं ना. मी आज तुमच्या संग एका बटाट्यासंग रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. गरमागरम भात, बटाट्याची रस्सा भाजी खूप छान लागते. किती दिसत आहे. थोडं घरात काय नसलं एक बटाटा तर असतंच. काय नसलं ना भाजीला तुम्ही बनवून खावा, खूप सुंदर होते. एक बटाट्यापासून भाजी काय नाही, लसूण ठेचून घेतलेलं घ्यायचं, लाल मसाला घ्यायचं, परतून घ्यायचं, टमाटर घालून घ्यायचं, परतून घ्यायचं, 2 मिनिट तेल सुटतपर्यंत, पूर्णपणे अंगाचं तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं. झालं परतून, बटाटा चिरून घेतला, साल काढून धुवून स्वच्छ घालून घ्यायचं. घालून घेतल्यानंतर मस्तपैकी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालायचं. कूट घालून कोमट पाणी घेतलेलं गरम करून घेतलेलं ते ओतून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक 5 मिनटं रटारटा उकळी द्यायचं. झाली बटाट्याची रस्सा भाजी. भाजीला काही नसली तर तुम्ही असं बनवून खायची. झाली रस्सा भाजी. खावा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप छान होते. साधे सिंपल आहे. गरमागरम भात, चपाती, भाकरी संग तुम्ही कशासंग पण खाऊ शकता. भातासंग खूप छान लागते. चला, कशी वाटत आहेत माझी व्हिडिओ, लाईक फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, फॉलो करा चॅनलला. एक छानशी कमेंट करा. माझे व्हिडिओ कसं वाटत आहेत, कुठनं बघत आहात ते पण सांगा. भेटूया उद्याच्या एक छानसे ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप छान झालं. बाय बाय. हाय, थंबनेल बघून समजलं ना. मी आज तुमच्या संग एका बटाट्यासंग रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. गरमागरम भात, बटाट्याची रस्सा भाजी खूप छान लागते. किती दिसत आहे. थोडं घरात काय नसलं एक बटाटा तर असतंच. काय नसलं ना भाजीला तुम्ही बनवून खावा, खूप सुंदर होते. एक बटाट्यापासून भाजी काय नाही, लसूण ठेचून घेतलेलं घ्यायचं, लाल मसाला घ्यायचं, परतून घ्यायचं, टमाटर घालून घ्यायचं, परतून घ्यायचं, 2 मिनिट तेल सुटतपर्यंत, पूर्णपणे अंगाचं तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं. झालं परतून, बटाटा चिरून घेतला, साल काढून धुवून स्वच्छ घालून घ्यायचं. घालून घेतल्यानंतर मस्तपैकी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालायचं. कूट घालून कोमट पाणी घेतलेलं गरम करून घेतलेलं ते ओतून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक 5 मिनटं रटारटा उकळी द्यायचं. झाली बटाट्याची रस्सा भाजी. भाजीला काही नसली तर तुम्ही असं बनवून खायची. झाली रस्सा भाजी. खावा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप छान होते. साधे सिंपल आहे. गरमागरम भात, चपाती, भाकरी संग तुम्ही कशासंग पण खाऊ शकता. भातासंग खूप छान लागते. चला, कशी वाटत आहेत माझी व्हिडिओ, लाईक फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, फॉलो करा चॅनलला. एक छानशी कमेंट करा. माझे व्हिडिओ कसं वाटत आहेत, कुठनं बघत आहात ते पण सांगा. भेटूया उद्याच्या एक छानसे ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप छान झालं. बाय बाय.